तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी आज आपण कैरीची डाळ करणार आहोत। साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, चवीला खूपच छान लागते। नक्की एकदा करून बघा। त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली, तिला 2 तास चांगली भिजवून घेतलेली आहे। भिजवल्याच्या नंतर ती 1 वाटी झालेली आहे। चांगली अशी भिजली पाहिजे। तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्याच्यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे, आणि जाडसर अशी हिला मिक्सरला वाटून घ्यायची। इथे एक कैरी घेतलेली, तिला स्वच्छ धुवून सोलून घ्यायची आणि तिला किसून घ्यायची। डाळ जाडसर अशी वाटून घ्यायची, एकदम बारीक वाटायची नाही। तिला मिक्स करून घ्यायची, त्याच्यामध्ये कैरी घालायची। डाळीपेक्षा तुमची कैरी जास्त पाहिजे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगली एकजीव करून घ्यायची। कैरीनी डाळना चांगली मिक्स करायची। सर्व कैरीला वाटलेली डाळ लागेपर्यंत मिक्स करून घ्यायची आणि याला एक आपण वरून तडका देणार आहोत। तडका देण्यासाठी 2 चमचे तेल कडकडीत गरम करायचं, अर्धा चमचा राई, पाव चमचा जिरं, चांगलं व्यवस्थित असं फुलू द्यायचं आहे, करपवायचं नाही आहे। राई जिरं चांगलं फुलल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे, एक अर्धा चमचा हिंग घालायचा। हिंगाची फोडणी खूप छान लागते, हिंग जरा जास्त घालायची। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हळद आणि 2 सुक्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आणि हा तडका आपल्याला डाळीवरती ओतायचा आहे। वरून कोथिंबीर घालायची। झटपट अशी चटकदार अशी चटपटीत अशी आपली डाळ कैरी तयार आहे। आवडली तर नक्की लाईक करा आणि घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।